नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. जाऊयात थेट सुप्रीम कोर्टात. तिथून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना वादावर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद केला जातोय. अपात्र होणारा आमदार मुख्यमंत्री कसा होऊ शकतो असा सवाल कपिल सिब्बल विचारतायत. अपात्र होणारा आमदार मुख्यमंत्री कसा होऊ शकतो असा थेट सवाल सिब्बल यांच्याकडून उचलला जातोय. शिंदेंना राजकीय मदत झाली, सिब्बलांचा आरोप आहे. आयोगाचा निर्णय चुकीचा होता सांगण्याचा सिब्बलांचा प्रयत्न आहे. शिंदेंकडे गेलेल्या आमदारांना ईडी सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्या आहेत. निवडणूक आयोगानं बाजू ऐकून न घेता निष्कर्ष काढलाय असंही सिब्बल म्हणतात. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे असा दावा सिब्बल यांच्याकडून केला जातोय. पक्षफूट आणि अपात्रता दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. आयोग अधिकाराचा चुकीचा वापर करताय, हे अत्यंत चुकीचं आहे असा थेट दावा सिब्बल यांच्याकडून केला जातोय. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक यांच्याकडून. काय सांगाल अभिषेक? नक्कीच नेहल, सुप्रीम कोर्टात सध्या या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे आणि ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षाची बाजू मांडतायत. गेल्या 5 दिवसापासून सलग ते युक्तिवाद करतायत. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यात सगळ्यात मोठा मुद्दा त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरतीच घाव घातलेला आहे. अपात्र होणार आमदार शिंदे हे नियमानं अपात्र होणार होते, मात्र तशा आमदाराला मुख्यमंत्री केलं गेलं आणि नंतर त्यांचं बहुमत सिद्ध केलं, असं कपिल सिब्बल यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. चिन्ह कसं द्यावं याचा काही नियम असतो असंही कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटलेलं आहे. चिन्ह देण्याचा आयोगाला अधिकार नाही असं सिब्बल यांनी मोठा आर्ग्युमेंट कोर्टात केलेला आहे. एवढा मोठा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला नाही असं सिब्बल यांनी कोर्टात म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात सध्या जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असंही सिब्बल म्हणतायत. इतर संस्था आपलं काम करत आहेत, तुम्ही आमच्या इतर संस्थांना कमी लेखू नका असं कोर्टाकडून सिब्बल यांना सांगण्यात आलंय. ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं कोर्ट सिब्बल यांना म्हणतंय. कोर्ट आणि सिब्बल यांच्यात सध्या चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. सिब्बल जे युक्तिवाद करतायत त्याला कोर्टाकडून सिब्बल यांना काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. लोकशाहीसाठी हा पायंडा अत्यंत चुकीचा असल्याचा युक्तिवाद सिब्बल हे करतायत. लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती आहे. आयोग अधिकाराचा चुकीच्या पद्धतीने वापर करताय असंही सिब्बल म्हणतायत. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे असं कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात सध्या सांगण्यात येते. सुप्रीम कोर्टात प्रत्येक मुद्द्यावरती एका मुद्द्यावरती कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय. गेल्या 5 दिवसापासून कपिल सिब्बल हे जोरानं ठाकरेंची खिंड सुप्रीम कोर्टामध्ये लढवत आहेत आणि त्यामुळेच ठाकरे गटाच्या आशा या पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत. ठाकरे गटाला चिन्ह आणि पक्ष पुन्हा मिळण्याच्या आशा जागलेल्या आहेत, तर शिंदे गटात कुठेतरी आपल्याला अस्वस्थता ही पाहायला मिळते. पक्षात बदल केला असेल तर तो आयोगाच्या अधिकारात कसा असा सवाल केला जातोय. आयोगाने परस्पर निर्णय कसा घेतला? ठाकरे गटाचं म्हणणं न ऐकून घेता आयोग परस्पर निर्णय कसा घेतं याबद्दल सिब्बल यांच्याकडून यावर युक्तिवाद केला जातोय. तर पक्षाने घेतलेला निर्णय आयोगाला कळवल्यानंतर आयोगाने निर्णय घेणं अपेक्षित आहे अशी बाजू सिब्बल हे कोर्टात मांडत आहेत. आयोगाच्या अधिकारात स्पष्टता आणणं गरजेचं आहे असंही सिब्बल यांनी म्हटलंय. आयोगाने हा निर्णय बाजू न ऐकून घेता, ठाकरेंची बाजू न ऐकता परस्पर निर्णय घेतला असं ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल सध्या कोर्टात म्हणतायत. कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल गेल्या 5 दिवसांपासून ठाकरेंची बाजू अत्यंत जोरानं लढवत आहेत. या पद्धतीनं आयोग किंवा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत असं कपिल सिब्बल म्हणतायत. हे अत्यंत चुकीचं आहे. केवळ शिवसेनेसाठी राजकीय दबावातून काही निर्णय घेतल्याचा आरोप ही कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. या पद्धतीनं आयोग किंवा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत असं कपिल सिब्बल हे म्हणत आहेत. सध्या यावर एक व्यवस्थित निर्णय घेणं आवश्यक आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कोर्टामध्ये सध्या सिब्बलांचा गेल्या 5 दिवसांपासून युक्तिवाद सुरू आहे.
तर इतर संस्थांवरून कपिल सिब्बल यांनी ज्या कोर्टामध्ये टिप्पणी केला, कोर्टामध्ये जो युक्तिवाद केला, त्यावरून कोर्टानेही कपिल सिब्बल यांना बजावलेलं आहे की ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि इतर संस्था त्यांचं काम करतायत, त्यांना कमी लेखू नका असं कोर्ट म्हटलेलं आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सध्या हा युक्तिवाद सुरू आहे. पक्षात बदल केले असते तातडीनं रेकॉर्ड करून ते रेकॉर्ड हे आयोगाला कळवलं पाहिजे असं मत सिब्बल यांनी मांडलेलं आहे. हायकोर्ट 19 कलम 19 नुसार आयोगाला राजकीय पक्ष नोंदणीचा अधिकारच नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. हायकोर्ट ही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही. असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात केला जातोय. कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या विविध मुद्दे मांडले जात आहेत. आयोगाच्या अधिकारात स्पष्टता आणणं गरजेचं आहे असं सिब्बल म्हणतायत. शिंदेकडे गेलेल्या आमदारांना ईडी आणि सीबीआयच्या नोटिसा होत्या, त्या दबावातून ते आमदार फुटले असा आरोप ही कपिल सिब्बल यांनी तिथं केलेला आहे आणि आधी सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर बहुमत सिद्ध केलं असा आरोप कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्या कालावधीत शिंदेंना राजकीय मदत झाली असंही कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलेलं आहे. घडलेल्या घडामोडी पाहता शिंदेंना राजकीय मदत झाली आणि आयोगानं परस्पर निर्णय घेतला असं म्हणत कपिल सिब्बल यांच्याकडून राजकीय मदतीवर बोट ठेवण्यात आलेला आहे. तसेच आयोगाच्या भूमिकेवरती सध्या हा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. चिन्ह देण्याबाबत काही नियम असतात असं कपिल सिब्बल म्हणतायत. आयोगाला सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही असं सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलेलं आहे. 19 नुसार आयोगाला राजकीय पक्षाची नोंदणी रद्दचा अधिकार नाही असंही सिब्बल यांनी कायदेशीर दाखले देत अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या आशा या युक्तिवादामुळे पल्लवित झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाला पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. पक्षाला अनावश्यक वाटेल अशी माहिती आयोगानं मागवू नये असे सिब्बल यांनी ठाकरेंकडून आपली युक्तिवाद सुरू ठेवली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी जबाबदारी आपला खांद्यावर असा युक्तिवाद ठाकरेंकडून आपली बाजू कोर्टात मांडत आहेत सिब्बल. 19 नुसार आयोगाला राजकीय पक्षाची सुनावणी अपडेट्स. पक्षात बदल केला असेल तर आयोगाला कळवलं पाहिजे असं सिब्बल यांनी आपलं म्हणणं कोर्टात मांडलंय. आयोगाने परस्पर निर्णय कसा घेतला असा प्रश्न सिब्बल यांनी कोर्टात मांडला. निवडणूक आयोग परस्पर निर्णय घेऊ शकत नाही असं स्पष्ट मत कपिल सिब्बल यांनी तिथं मांडलेलं आहे. निवडणूक आयोगानं बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोग सरसकट चिन्ह एखाद्याला देऊ शकत नाही असं कपिल सिब्बल तिथं म्हणतायत. पक्षात काही बदल केले असतील तर ते कळवले पाहिजेत आयोगाला आणि त्यानंतर आयोगाने बाजू ऐकून पक्षातील बदल पाहून निर्णय घेतला पाहिजे. निवडणूक आयोग परस्पर निर्णय घेऊ शकत नाही. सत्ताधाऱ्यांवर अपात्रता कारवाई होत नाही ही वस्तुस्थिती आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असतं, त्यामुळे त्यांचाच विधानसभा अध्यक्ष असतो किंवा त्यांचाच विधानसभा उपाध्यक्ष असतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर बहुमत असल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. कुठेतरी बायस दृष्टिकोनातून याकडे पाहिलं जातं असा थेट आरोप करत कपिल सिब्बल कोर्टात युक्तिवाद करतायत. पक्षात संविधानानुसार निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाध्यक्षाला म्हणजेच पक्षाच्या प्रमुखाला असतो असा युक्तिवाद सध्या कोर्टात केला जातोय. आमचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी प्रलंबित ठेवला असंही कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलेलं आहे. वेळेत निर्णय घ्या असं विधानसभा अध्यक्ष सांगू शकत नाहीत. अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो. घडलेल्या घडामोडी पाहता शिंदेंना राजकीय मदत झाली असा थेट आरोप
कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती मागवली जाते, पक्षाला अनावश्यक अशी माहिती वगळली जाते। पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती मागवली जाऊ शकते, पक्षाला अनावश्यक वाटेल अशी माहिती आयोगानं मागवू नये असंही सिब्बल तिथं म्हणतायत। आयोगाला सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाहीये। कपिल सिब्बल यांच्यासाठी जोरदार हे प्रकरण आता सगळ्यातलं देशातलं मोठं प्रकरण कोर्टात युक्तिवाद केला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वकील कपिल सिब्बल ही आपली बाजू जोराने मांडतायत। गेल्या 5 दिवसापासून कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला आहे तो युक्तिवाद सध्या देशभरात चांगलाच गाजतोय। प्रत्येक पक्षाला पुराव्यानिशी बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे असं मत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलेलं आहे। पक्षाच्या कामकाजात 29 चं उल्लंघन झाल्याचा सिद्ध करावं लागतं असंही कपिल सिब्बल म्हणतायत। 29 चं उल्लंघन झाल्यास अहवाल मागवला जाऊ शकतो असं कपिल सिब्बल यांच्याकडून तिथं कायदेशीर दाखले देत युक्तिवाद केला जातोय। पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती मागवली जाते, माहिती पक्षाला अनावश्यक वाटेल अशी माहिती आयोगाने मागवू नये असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात केला जातोय। हा पायंडा लोकशाहीसाठी अत्यंत चुकीचा आहे। लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे। आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करतोय असं कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्यात येते। कोर्टात सध्या या प्रकरणावरती जोरदार युक्तिवाद सुरू आहे। पक्षात बदल केला असेल तर तो आयोगाला कळवला पाहिजे। आयोगाच्या अधिकारात स्पष्टता आणणं गरजेचं आहे। आयोगाने परस्पर निर्णय कसा घेतला असे सवाल सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात उपस्थित केले जात आहेत। नोंदणी रद्दचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतला जातो किंवा न्यायालयीन पातळीवर घेतला जाऊ शकतो असं कपिल सिब्बल म्हणतायत। दुसऱ्याला पक्ष देणं असं आयोग करू शकत नाही। आयोगानं तथ्य तपासून निकाल का दिला नाही असा सवाल कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केलेला आहे। आयोगाकडून नोटीस न देताच कारवाई करण्यात आली असाही गंभीर आरोप सिब्बल यांच्याकडून केला गेलेला आहे। पक्षानं 29 नुसार काम करणं बंधनकारक असतं असं म्हणत काही कलमांचे दाखले देत कपिल सिब्बल यांच्याकडून खिंड लढवली जाते। पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली माहिती मागवली जाऊ शकते। 29 चं उल्लंघन झाल्यास त्याचाही अहवाल मागवला जाऊ शकतो असं कपिल सिब्बल म्हणतायत।